2 कोटीचं काम चालू आहे, काही कमी नाही, कामाला काही कमी नाही, तरी सुद्धा आमच्या तमलूरच्या लोकांना समाधानच नाही. किती म्हणून रात्रंदिवस तळमळ करून आम्ही येऊ लागलो. तिथं अवस्था बघितलं तर मन्मथाचे मधुरवाणी शंकराचे घुमते कानी, मन्मथाचे मधुरवाणी शंकराचे घुमते कानी, पाषाणाची झांज करून गायले अभंग बोले उमारंग, पाषाणाची झांज करून गायले अभंग बोले उमारंग, पाषाणाची झांज करून गायले अभंग बोले उमारंग, पाषाणाची झांज करून गायले अभंग बोले उमारंग. चार्वाकाचे केले खंडन अनेकाशी झाले, त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून प्रतिवर्ष युगादी नवीन वर्षाच्या या महान पर्व काळामध्ये कावड या ठिकाणी प्रस्थान होत असते महादेवापर्यंत. तमलूर पासून शिखर शिंगणापूर पर्यंत अनेक भाविक भक्त अनेक वर्षापासून, आता तर बोलले 42 वर्षापासून या ठिकाणी अखंडपणे पदयात्रा आपण या ठिकाणी चालू ठेवलेले आहे. या अंतर्गत कशा करता आपण पदयात्रा करतो थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो. काही व्यक्तींना चलणं साध्य नाही, तिथपर्यंत तो पोहोचू शकत नाही. तसे काही भक्त वाहनाच्या माध्यमातून तिथपर्यंत जातात आणि देवाचं दर्शन घेऊन समाधान मानून घेतात. त्याचप्रमाणे इथून निघाल्यानंतर काही लोक वाहनानं सुद्धा जाणं शक्य नाही असे काही भक्त तिथं जाणाऱ्या जे भक्त आहेत त्यांच्या सेवा करून, त्यांचे उपचार करून ते धन्य मानून घेतात. याचा अर्थ देवासाठी आपण या ठिकाणी चाललो आणि देवाच्या नावाने 4-5 ऋण आपण फेडायचंय. जन्मल्यानंतर त्या देव धर्म कुठल्या प्रकारचा विचार न करता असले ठिकाणीच त्यांच्या अंत होऊन गेला तर ऋण न फेडता, ऋण म्हणजे कळालं का, कर्ज न फेडता मेलेले सारखा होते. म्हणून पहिला एक आपला ऋण आहे, देवाला मागण्यासाठी जाणं वेगळं आणि देवाचं ऋण फेडण्यासाठी जाणं वेगळं. आपण काही भक्त, क्वचित भक्त ऋण फेडण्यासाठी जातात, बरेचसे भक्त मागण्यासाठी जातात देवाला. भरपूर देव दिले आपल्याला, डोळा दिले, कान दिले, नाक दिले, पाय दिले, हात दिले, एवढं सुंदर शरीर दिले, तरी सुद्धा या माणसाला समाधान नाही. तरी अजून मागणी घेऊनच आपण त्या ठिकाणी जातो. परंतु
महादेव कोणाला प्रसन्न होत असतो म्हटलं, देवा माझा मागणी काय नाही, तू मोठा देणगी दिलेले आहात, या देणगी दिलेले बद्दल देवा तुझं ऋण फेडण्यासाठी मी पदयात्रा करतो म्हणून जाणारा भक्ताला देव प्रसन्न होतो. कोणी पूजा करून ऋण फेड करतात, कोणी पदयात्रा करून ऋण फेड करतात, कोणी त्यांच्या जप करून ऋण फेड करतात. कारण त्यांचे मोठं उपकार आहे ना, या मनुष्य जन्मात टाकले म्हणून या ठिकाणी येऊन बसलो. नाहीतर दुसऱ्या कुठल्या तरी जन्मामध्ये देव टाकला असेल तर म्हणून काही करू शकत नाही. म्हणून अनंत त्यांच्या भगवंताचा उपकार आहे. म्हणून पहिला ऋण आपण फेडायचं म्हणजे देवाचं ऋण फेडायचं आहे. ऐकलं का? ठीक आहे. ऋण फेडण्याकरता कोणी 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 अर्पण करतात. परवा मी बोललो, कोणी काही अर्पण करतात. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयश्चती, देवाला अर्पण करतात. तर काय काय अर्पण करावं देवाला, काय काय अर्पण करावं? कोणी डोळा अर्पण केले, कोणी करंगळी कापून अभिषेक केले शिवाजी महाराज, काही काही अवयव तुकडं तुकडं करून देवाला अर्पण केले. लक्षात आलं का तुम्हाला? तुम्ही काय काय अर्पण केलं आतापर्यंत? कान कापून दिले का? डोळा कापून दिले का? काहीच दिलं नाही. आम्ही भाग्यशाली समजतो. माझा स्वतःला मी स्वतःलाच त्याला अर्पण करून टाकतो. एक एक कशाला? फक्त डोळा कशाला? कोणतं कान कशाला? सर्व टोटल पूरा देह समर्पण. त्यागे नाही की अमृतत्व मानुष. आता देव आम्हाला कसा प्रसन्न होणार नाही? म्हणून त्यांच्या सेवेमध्ये काही ना काही घडले तेवढा सेवा करणं जरुरी आहे. शरीराचा सेवा होत नसेल तर धनाचा सेवा. ज्यांनी अर्पण केले त्या अर्पण केलेले व्यक्तीचा सेवा केल्यानंतर देवाला समाधान होते की होईना? आता तुम्ही चलत असलेले लोकांच्या भक्ताच्या कुठं कुठं न विचार करता तुम्हाला केळं देतात, तुम्हाला काय काय देतात, प्रसादाचं व्यवस्था करतात, पाणीचं व्यवस्था करतात, सगळं व्यवस्था करतात. तुम्ही सांगितलं नाही. मन्मा स्वामीच्या वाटामध्ये मला अनुभव आहे ना, न सांगता तुम्हाला सर्व गोष्टी त्या ठिकाणी ते देण्याचं कारण म्हणजे थोडासा त्याग देवासाठी यांनी केल्यामुळं यांच्यासाठी मी सेवा केल्या तर मला पुण्य मिळतील म्हणून तुमचं सेवा करतो. म्हणून आम्हाला मागे लावतात लोक आमच्या मागे लागण्याचं एकमेव कारण आहे हे देवाला अर्पण झालेले माऊली आहे म्हणून आमचा ते सेवा करतात, दुसरं काहीच नाही. लक्षात आलं का? म्हणून आता म्हणत होते परवा शिवरात्रीच्या उत्सवामध्ये रात्रीच्या वेळेला झेंडा चढवायचं होतं. त्या झेंडा चढीत असताना घोड्यावर बसता वेळेस बरं झालं माझ्या डोळ्यामध्ये जात होते ते लोखंड त्या घोड्याचा, थोडासा इथं वरकंडलं तर सावधान झाल्या. नंतर दुसऱ्या दिवशी जगद्गुरु येणार आहे म्हणून आमच्या लक्षात आलं. त्यावेळी मी म्हटलं हे घोडा ते हे सगळं वयस्कर व्यक्तीला अवघड होते असा विचार करून तत्क्षणी आम्ही रथ बोलून घेतलो मुखेडून. त्याने म्हटलं 15,000 रुपये देणं पडता, काहीतरी देता येईल या म्हणून त्याला बोलून घेतलं मी. तर सकाळी समाधानकारक प्रयागराज मध्ये माझा सेवा केलेले गुरुमाऊली बघा किती जगद्गुरु असून सुद्धा मला साष्टांग दंडवत टाकलेले त्याने. किती विचार करायचा, किती त्यांच्याजवळ नम्रता आहे. जगद्गुरु मी आहे म्हणून कधी थाटून बसलेले नाही. आमच्याजवळ थोडासा पैसा आले की आम्ही वाकच नाही.
लक्षात आहे? जगद्गुरु झाले तिथं काही कमी नाही, पैसाला कमी नाही. 100 कोटीचं मठ आहे, त्याचं काही कमी आहे का? 100 कोटीचं मठ आहे. तशा माणसांच्या जवळ एवढा नम्रता मी पाहून मी परेशान होऊन गेलो. तर जुन्ना मठामध्ये भेट घेतली, तुम्ही सगळे बघितलात. तर सांगायचं म्हणजे समर्पण झालेली व्यक्तीचा सेवा किती केलं तरी सुद्धा कमी आहे. तर एक 2-3 व्यक्ती त्याच्यामध्ये आमच्या हनुमंतराव पैलवान त्यांनी म्हटलं, आता मी तर 9 लाखाचा एक रथ केलो होतो, परंतु काम फिसकलं ते रथ. कारण हवे डवे करून टाकला मी. एकीकडं तर रथ करणारे, एकीकडं एक व्यक्ती म्हटले, आपण रथ कोण बनविले म्हटले मला. म्हणलं आम्ही बनविलं, दुसरं कोण बनवले? तुम्ही स्वतःहून बनविले की कोणी काही मदत केले? मदत रथासाठी मदत केला नाही, परंतु सगळ्यांचंच आहे, पैसा सगळं त्यांच्याच आहे, माझं काय आहे म्हटलं. तसं जमत नाही. तुमच्या इच्छामुळं ते रथ तुम्ही केल्या कारणानं रथ तोडाफोडी करावं लागलं. तुमच्या इच्छानं रथ होता कामा नाही, भक्तांच्या इच्छानं रथ व्हायला पाहिजे. भक्तांच्या इच्छानं रथ व्हायला पाहिजे. आमच्या मठाचा शोभा आहे, हवे डवे झाले, एकदम सुंदर रथ आपण निर्माण करूया आणि भक्तांच्या सहयोगानं रथ आपण करू. 2 कोटीचं काम चालू आहे. काही कमी नाही, कामाला काही कमी नाही. तरी सुद्धा आमच्या दमलूरच्या लोकांना समाधानच नाही. किती म्हणून रात्रंदिवस तळमळ करून आम्ही येऊ लागलो. तिथं अवस्था बघितलं तर हे लेकरं थोडंसं काम केलं तर थप्पड मारते की नाही तुम्ही? छान 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 थप्पड मारायचं, तिकडीच जाऊ दे. एक शब्द सुद्धा बोलला, हे कसं करलं आप्पा, तुम्ही काय करलं म्हणून थोडा आम्हाला ऊर्जा निर्माण होते. लक्षात आल्याच्या खर्च करून या. माझा क्लासमेट म्हणतो गुलबर्गामध्ये परवा तुम्ही आले होते, सगळं माता मंडळी आले होते ना. किती त्यांना उल्हास आहे, सगळं माता बघितले, किती समाधान वाटलं त्यांना तुम्हाला बघून. एक माताला 1000 रुपये खर्च केले त्याने. अशा प्रकारचे 5000 मातांनाच त्यांनी सेवा केले. तुम्ही फक्त 100-150 नवा, तुम्ही 100 वर्षी तुम्ही मलकापूरचे तुम्ही आले होत्या, तर भारी भारीच्या वस्त्र तुम्हाला दिले. तशा प्रकारची सगळ्याचा नवरा असो किंवा नसो, त्याचा सगळ्याचा वट्टी भरली ती. लक्षात आलं का? त्यांनी म्हटलं परमपिता परमात्मा हे आमचा नवरा आहे, हे नवरा येणारे जाणारे, परंतु ते नवरा कधी जाणार नाही. अशा प्रकारचे सेवा ते लोक केले. म्हणून तुमच्या शाबासकीची आम्हाला गरज नाही, तरी सुद्धा लक्ष ठेवा. सगळ्यांच्या लक्ष मठावरती असेल तर आम्हाला सुद्धा समाधान वाटते. गणपतरावला मी बोलणार होतो काल घडलेली घटनाबद्दल, नंतर त्यांना बोलूया. तर कारण पूर्वीपासून एक 4-5 आहेत आमच्याकडे लक्ष ठेवणारे. सद्गुरू बसवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली पासून आतापर्यंत ते सेवा करत आलेले आहेत. यांच्यासारखे 4-5 व्यक्तीचं सुद्धा लक्ष निर्लक्ष होऊन गेलं तर त्या ठिकाणी अस्तव्यस्त होऊन जाते. त्याकरता या ठिकाणी सांगायचं म्हणजे पहिला आपण देवाचं ऋण फेडण्यासाठी आम्ही आलो होतो, मागण्यासाठी आला नाही. तुमच्या तकलीफ त्या देवाला माहिती आहे, भोग भोगण्यासाठी आम्ही आलो. लक्षात आलं का? भोग भोगण्यासाठी या ठिकाणी आलो. आणि हे भोग जीवन भोगत असताना मरेपर्यंत आमचा मागणी संपत नाही. मरेपर्यंत किती बी मागा, संपतच नाही, त्याला सीमाच नाही. आता मागणी संपला असा म्हणणारा कोण आहे मला सांगा? मागणी संपली म्हणणारे कोणीच नाही. म्हणून त्या देवाचा सेवा होत नसेल तर गुरुचा सेवा. म्हणून या माध्यमातून ते कंप्लीट करतो ते. आणि छोटासा एक 2-3 लाखामध्ये एक छोटासा रथ या ठिकाणी निर्माण करायचं. आणि मंगल कार्य झाल्यानंतर सुद्धा त्या रथामध्ये काय म्हणतात, नवरी आणि नवरा दोघाला त्या रथामध्ये बसून त्या मंगल कार्यालयामध्ये तिथपर्यंत स्टेज पर्यंत घेऊन जायचं. आजकाल नवीन निघाले. लक्षात आलं का? धू घालतात काहीतरी त्याच्यामध्ये आबाळावर गेल्यासारखं मस्त. हे होणारे सतीपती सुद्धा त्या रथामध्ये बसून शिस्त दिसायला पाहिजे त्या प्रकारची एक रथ निर्माण करावं म्हणून हनुमंतरावजी काल
फार कळकळ करून ते बोलत होते. मी बोलतो बेटा, तसं काही करू नको, बोलतो म्हटलं. तसा कोणाला सेवा करायचं असेल तर रथ या कोणतं हे महादेवापर्यंत जाताना सुद्धा ते रथ उपयोगात यायला पाहिजे. त्याच्यामध्ये एक महादेवाच्या मूर्ती वगैरे करून त्या ठिकाणी ठेवायचा आणि तुमच्या सोबत पुढल्या वर्षी रथ तिथपर्यंत जावा. आणि तदनंतर कपिलाधारला पदयात्रा करत असताना रथ व्हावा. ऍडव्हान्स बुकिंग हनुमंतरावजी पैलवान यांनी 5,000 रुपये रथ निर्माणासाठी प्रथम या ठिकाणी त्यांनी सेवा केलेली. जोरदार टाळी वाजवा. आज जाणारच हे रथ कुठं? शिंगणापूरला. कोण? शकुबाई खांडेकर. शकुंतला. शकुबाई उगमलं त्याचं नाव शकुंतला आहे. शकुंतला 1100 रुपये या ठिकाणी अर्पण केलेले आहे. तदनंतर तुम्ही या रथासाठी ज्या वेळे रथ निघतील, गुरुमाऊली त्या ठिकाणी बसतील. माझा रथ म्हणून तुम्हाला आपुलकी वाटायला पाहिजे. माझा रथ म्हणून तुम्ही पैसा दिला तर. पहिला आहे देवाचा ऋण, दुसरा आहे आई वडिलाचा ऋण. आईचा सेवा त्यांनी किती कष्ट घेतले आपल्यासाठी. कितीतरी माता या ठिकाणी येऊन गळगळ पाय धरून माझं रडू लागले. मी वाटोळा होऊन गेले, अप्पा काय करावं, मला सुधारणे गेले म्हणून हाकलून टाकले माझा मुलगा म्हणून म्हणू लागले आई. त्यासाठी त्यांच्या मरेपर्यंत त्याचा सेवा केलं तरी सुद्धा तुम्ही ऋण फेडू शकत नाही. लक्षात आलं का नाही? आई वडिलाला बिलकुल तुमच्यापासून दुःख होता कामा नये. कुठले माहिती तुम्ही? मोगळ्यामध्ये कालच भेटली. माझं तब्येत ठीक नाही अप्पा, शिंगणापूर जायचा माझा विचार चालले, मग कसं होईल या उन्हामध्ये, थोडा आशीर्वाद द्या म्हणून म्हणत होती. बरं तूच ना? हैदराबादून आले. काल बोले होते ना मला चालणं होती की नाही. तर नाव काय तुमचं? गोदावरी माताजी या ठिकाणी हैदराबादहून आली. कुठे निघाली? चलत शिंगणापूरला निघाली. शिखर शिंगणापूरला. खर्चाचा विचार न करता असलेले पैशामध्ये मला 501 रुपये देऊन टाकले. बघ, जाऊन आल्यावर तर देऊ की नाही. जाता जाताच या ठिकाणी ते अर्पण केलेले आहे. तर आईचं ऋण, वडिलाचा ऋण व तसेच तुम्हाला बोलत होतो आई आणि वडिलाचा ऋण हे दुसरा ऋण आहे. आणि तिसरा ऋण तुम्ही जन्म घेता वेळेस शेषरावजी. तिसरा ऋण आहे या समाजाचा ऋण. या समाजाचा ऋण आपण फेडावा लागते. फक्त तुम्ही घरापुरतं जगणं, आई वडिलापुरतं जगणं हे काम देत नाही. देवापुरतं जगणं काम देत नाही. अवतीभोवती असलेले लोकांच्या सुद्धा तुम्हाला सेवा करणं जरुरी आहे. त्याच्यापासून तुम्हाला सेवा होत नसेल, सेवा तुम्हाला करणं होत नसेल तर पाय धरून तर ओढू नका. लक्षात आलं का? त्यांच्या लुस्कांतर करू नका. काय बोलत होतो तुम्हाला? समाजाचा ऋण. अवतीभोवती असलेले लोक सुद्धा तुमच्याकडून नाराज होता कामा नये. नाराज होता कामा नये म्हणून पूर्ण फाडून द्यायचं नाही. लक्षात आलं का? आणि त्याला खुश करणं म्हणजे त्याला दुःख देऊ नये. झाले तेवढा तुम्हाला त्यांच्या सेवा करणं आहे. आपत्कालेषु मित्रेषु. आपत्काल आल्यानंतर थोडासा त्याला उचलून बघायचं. ज्या प्रकारे मंदिराचा शोभा वाढलेले आहेत त्याप्रमाणे पलकी उत्सव आहे, त्याप्रमाणे प्रत्येक कार्यक्रमाला आपल्या या गावामध्ये सुंदर अशा हा रथ, भयानक मोठा रथ नाही, छोटा रथ परवा फिरले की नाही गावामध्ये, म्हणजे कुठेही अडचणी होणार नाही तसलं रथ या ठिकाणी आम्ही निर्माण करणार आहोत. आणि राजस्थानला आम्ही विचारून ठेवलेले आहे. तर सगळं जो सेवा हे रथामध्ये स्वतः रथ करून स्वतः बसून फिरण्यापेक्षा हे माळ आणले,
मी सांगितलं एक चांगलं खरेदी करून मांडा, कोणाला मी सांगितलं समजा MLA MP लोक सांगतात तसं, तू लोकांपुढे काय कर, मोठं माळ घालून टाक. कोणाला म्हणते MLA MP लोक म्हणतात ना पुण्य ना पाप. तसं माझा स्वतःच्या इच्छानं, माझा स्वतःच्या विचारानं मी माळ तयार करून घेऊन दुसऱ्याकडून घालून घेत असेल तर काही मतलब नाही. तसं स्वतःच्या रथ स्वतः तयार करून बसल्यानंतर त्याचं काही मतलब नाही. म्हणून ते माणूस सांगितल्यानंतर हे आम्ही फट 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 रथ काढून टाकले आणि त्या शिवरात्रीमध्ये पूजामध्ये ते तुम्ही पाहू लागलो आणि ती गाडी काढून टाकली. तर आज आनंद वाटला, थोडासा हाक मारल्याबरोबर कितीतरी हात माझा पर्यंत पोहोचलेले आहे. हे भक्तीचा प्रतीक आहे. भक्ती पोटातून बाहेर पडते. भक्ती करा म्हटलं तर भक्ती होत नाही. त्या प्रकारे इथं नितांत निष्ठा प्रेम बाळगणारे तमलूरचे सर्व माता मंडळी तुम्ही सेवा या ठिकाणी केलात. तर हे माता आणि हे भक्तांचा एक सेवा या ठिकाणी लाभलेली आहे. आणि आता अगदी तुम्हाला बोलतो, पहिला देवाचा ऋण, नंतर आई वडिलाचा ऋण, नंतर समाजाचा ऋण, नंतर गुरुचं ऋण. गुरुचं ऋण तर हमेशा तुम्ही फेडू लागलात. आणि त्या प्रकारे अजून एक ऋण आहे, लक्षात घ्या, अजून एक ऋण आहे. जो व्यक्ती आपल्याला शुद्ध प्रेमापोटी तुमच्या तकलीफ मध्ये तो सेवा केलेली आहे, तकलीफ मध्ये सेवा केलेले व्यक्तीला धोका दिल्यानंतर तेवढा मोठा पाप दुसरा कोणती नाही. आपत्कालामध्ये एवढा वेळ आला होता, मी त्यांना देऊन टाकलो, आता त्यांना वापिस द्यायचं तिकडच राहू दे, मला भेटायला सुद्धा तयारी नाही असं म्हणून काही काही लोकांच्या मुखातून मी ऐकतो. त्यासाठी तसं जीव लावणारा व्यक्तीला कधी धोका देऊ नका. त्यांचेही सुद्धा तुम्हाला ऋण फेडायचं आहे. त्याकरता आज दिगंबर मुंडकरजी, गंगारामजी मुंडकर अप्पा असल्यापासून एक परंपरा त्यांनी प्रारंभ केले होते आणि निरंतर ते परंपरा जोपासलेले गणपतरावजी बोलल्याप्रमाणे बघा, माणूस जाते आणि पुण्य कर्मासाठी त्यांच्या नाव या ठिकाणी घेतो. म्हणून भीमरावजी हंडे नाही, भीमरावजी हंडे, अजून 4-5 व्यक्ती, मुंडकर गंगाराम, अजून 1-2-3 व्यक्ती मिळून, संगयप्पा महाराज, 2-3, 4-5 व्यक्ती मिळून पहिला कावड त्यांनी सुरुवात केली. आज या 4-5 व्यक्तीचा आठवण काढून मी माईक मध्ये बोलतो म्हटलं तर ते किती पुण्यवान आहे ते विचार करायचं. बोलतो उगाचे उगा नाव निघत नाही. सेवा केल्यानंतर त्यांच्या नाव निघते. सेवा करत नसलं तर नाव कशाला निघणार आहे, निघू शकत नाही. त्याकरता पदयात्रेमध्ये जाणारे जे लोक आहेत त्यांना त्रास कधी होऊ नये म्हणून थोडासा लक्ष बाळगा. त्यांना काय त्रास होला, कोणाचा पाय दुखत आहे, कोणाचा रगत निघू लागले, कोणाचं काय परेशानी होला, कोणी मागी पडलं का, कोणी पुढी पडले का, थोडस हे बघा. देवासाठी निघालो, देवासाठी निघणाऱ्या ज्या व्यक्तींना देवच लक्ष लावत नाही. देव तुमच्यावर लक्ष लावतो, तुम्ही मात्र त्यांच्यावर लक्ष ठेवणं जरुरी आहे. म्हणून एकमेकाशी मदत करून या यात्रा संपन्न करून घ्या. आणि आता काल एक उळागड्डे म्हणून आले होते माझ्या जवळ, तिथं आप्पा बोलले म्हणा, आप्पाला माझा 6 एकर जमीन आहे, त्यांना त्या ठिकाणी तुम्हाला त्यांना सेवा करायचं असलं तर आप्पाला इथं येऊन सेवा करू शकतात आणि इथं भंडारा त्यांनी निर्माण करू शकतात. म्हणून तिथं शिंगणापूरच्या महाराजांनी एक व्यक्तीला सांगून पाठवून दिले होते. काल माझ्या कानामध्ये बोलत होतो. तर हे सगळे मठ सांभाळणं मला अवघड झालेले आहेत. अजून शिंगणापूरचं एक मठ मला तर भयानक अवघड होते. त्याकरता मी म्हटलं नंतर विचार करतो आप्पाजी, म्हणून मी म्हटलो त्याप्रमाणे अशा प्रकारचे
सेवा करणारे भक्त अनेक आहेत. तर एकमेकाशी काळजी करून घ्या आणि मध्यंतरी कुठंतरी तुम्हाला येऊन मी गटतो आणि तुम्हाला 2 शब्द मार्गदर्शन मी करू शकतो. आणि कारण या जो वेळेमध्ये बरेचसे कार्यक्रम मी पूर्वी घेतल्या कारणानं तुमच्या या कार्यक्रमासोबत मी येऊ शकत नाही. त्याकरता कुठं आढळल्यानंतर तुम्हाला येऊन मार्गदर्शन करू शकतो. एवढा केराबाई लई भारी नाचते त्याने केराबाई. केराबाई यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये या ठिकाणी अर्पण केलेले आहे. तर हसण्यासाठी थोडं बोलावं लागेल माहिती. फक्त बरे आप्पा बरे प्रवचन करतात, हसणं काय करणं म्हणून उगा बदनामी करतात. म्हणून 2 गोष्टी बोला, त्यांना बी खुशी वाटते. नाचते माई म्हटले की किती खुशी झाला असेल त्याला. गावो नाचो आनंदाने पाहू कैलासीचे येणे. तर आपले माधवरावजी मुंडकर बी भयानक उडी मारते त्याने बी. प्रत्येक शिवरात्रीला तुम्ही पाहता. परंतु या कार्यक्रमामुळे तुम्ही चाललो का बरं ठीक आहे. एवढा हितचिंतन करतो. सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी या धनाच्या माध्यमातून सेवा केल्यानंतर त्या ठिकाणी लवकरात लवकर आम्ही ऑर्डर देऊया. आणि आपल्या जो येणारा काळ आहे, पदयात्रा किंवा कुठलेही उत्सव असेल, तर आपल्याला गावामध्ये फिरायचं असलं तर घोड्यामध्ये बसणं माझं कधी ताकद राहिले नाही. आता 60 उंमर आहे माझं, काही कमी नाही. लक्षात 60 गाठलं. 60 म्हटलं की म्हातारा होऊन गेली. म्हणून किती म्हणून आपल्याला चढून बसतंय ते अवघड होते. म्हणून हनुमंतरावजी या ठिकाणी मार्गदर्शन केले, पैलवानजी. दुसरी एक गोष्ट माताजी फोन मध्ये आता मला सांगितलंय, देवाचं ऋण कशा कशा प्रकारचे फेडायचं असतं तुम्हाला सांगितलं. या मारुतीच्या पूजा आणि या देवीचा पूजा करण्यासाठी मी 5000 रुपये एक व्यक्तीला दिलो होतो, पूजा कर बेटा म्हणून. आता त्यांनी पूजा केला नाही म्हणून माझ्यापर्यंत आवाज पोहोचले. कारण ते पैसे घेतले, करतो पूजा म्हटले, नंतर कोणी निर्लक्ष झाले. तर अजून काही भक्त पूजासाठी सेवा करण्यासाठी एक व्यक्तींच्या सेवेमध्ये आम्ही बी सेवा करू शकतो तसं म्हणून. फक्त तुम्हाला येऊन पूजा करणं होत नसलं तर घडले तेवढा 100-150 काहीतरी देऊन टाकावं आणि तुम्हाला सुद्धा पूजा केलेले पुण्य मिळते. या ठिकाणी पुजारी ठेवणं जरुरी आहे. त्याकरता मी पुजारीला बोललो, परंतु त्याने काही येते न येते काही सांगता येत नाही. परंतु कोणाला काय अर्पण करायचं असलं तर आमच्या राजू देवकते यांच्याकडे तुम्ही धन अर्पण करू शकता. आणि या पूजासाठी तर निरंतर पूजा या ठिकाणी घडावा. तसं होत नसेल तर एक गल्ली मधून एक व्यक्तीला नेमवा आणि दररोज येऊन त्यांनी पूजा करू जावं. प्रत्येक गल्लीचे एक 10-10 दिवस असं देणं होत नसलं तर असं पूजा करा. तर आज पहाटे प्रातःकाळी 4:30 वाजता आम्ही पाडवाच्या निमित्त शिवलिंगेश्वर भगवंताच्या आराधना रुद्रपूजाच्या माध्यमातून सकाळी प्रातःकाळी केलो. इतकं समाधान वाटलं. त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा गावातील जे रक्षक आहेत, भूतपिशाचे निकट न आवे म्हटल्यासारखा हनुमानजींचा सेवा करणं सुद्धा जरुरी आहे. तर एवढा अपेक्षा व्यक्त करतो. आणि तिथं चलणं होत नाही म्हणून माताजी वाड्यावर बसूनच मला फोन केली, आप्पा थोडा बोलावं आमच्याबद्दल म्हणून म्हटले. त्याकरता अशा प्रकारच्या समाजाचा सेवा आपल्याकडून व्हायला पाहिजे एवढा अपेक्षा व्यक्त करतो. अजून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांब जय नमः.